गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज मान्दं परमसपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गमनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं गुणरहितं श्रीगुरुं तं नमामि. अनंत सद्गुणाच्या कृपेने आपण विश्वोत्पत्तीचं स्वरूप, ब्रह्मसृष्टी आणि गणसृष्टी याचं विवेचन आपण थोडक्यात काल केलेलं आहे. ब्रह्मदेव ज्या वेळेला सृष्टी निर्माण करीत असताना या समस्या निर्माण झाल्या, त्या समस्येचं निराकरण करण्याकरता पुनस्तं प्रार्थयामास ब्रह्मा विवलमानसः. आणि ती सृष्टी ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीचं आणि शिवसृष्टीचं ज्या वेळेला संतुलन बघितलं जातं त्यावेळेला ब्रह्मसृष्टीमध्ये उत्पन्न झालेली जी संतती आहे आणि ब्रह्मसृष्टीच्या पूर्व असलेली जी शिवसंस्कृतीची जी सृष्टी आहे तिच्यामध्ये खूपच खूप अंतर. आहार, निद्रा, भय, मैथुन हे जीवनाची जी चार साधनं आहेत त्यांच्यामध्ये भयंकर अंतर आहे. गणसृष्टीमध्ये अन्न नाही. गणसृष्टीमध्ये अन्न हा प्रसाद आहे. ब्रह्मसृष्टीमध्ये अन्न आहे तो प्रसाद नाही. आणि म्हणून या दोन परंपरा ज्या निर्माण झाल्या त्याचं थोडक्यात तुम्हाला मूळ मी सांगतो. हा जम्बूद्वीप या देशाचं पहिलं सर्वात जुनं नाव जर कोणतं असेल तर ते जम्बूद्वीप आहे. या जम्बूद्वीपाची
परिसीमा लंकेला सोडून तिन्ही बाजूने समुद्राचा बेडा, उत्तरेला उत्तंग हिमाचल, अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा. हिमालय नावाचा पर्वतराज हा उत्तरेकडे अर्थात भारताची ती सीमा, या जम्बूद्वीपाची ती सीमा, या सीमेमध्ये अत्यंत प्रगत अशी शिवसंस्कृती जन्माला आलेली होती. कदाचित हा एक अलौकिक इतिहास आहे. कैलासाच्या उपत्यकामध्ये निर्माण झालेली, समृद्ध झालेली, नीतिमय असलेली ही जी संस्कृती आहे ती शिवसंस्कृती होती, कैलास संस्कृती. तिथे योग, शिवयोग होता. जीवन पद्धती शिवसंस्कृतीची जीवन पद्धती अत्यंत वेगळी. त्या शिवसंस्कृतीमध्ये गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत संस्कार केले जातात. ही शिवसंस्कृती आहे. गर्भकालामध्ये शिशु ज्या वेळेला मन बुद्धी चित्त अहंकाराने युक्त होतो, अर्थातच गर्भाच्या 7व्या महिन्यात त्याच्यावरती शिवसंस्कृतीमध्ये संस्कार केले जातात. आणि आपण म्हणूनच म्हणतो जन्माआधी लिंग गर्भाची धारण. जन्माच्या अगोदर ज्या वेळेला गर्भचैतन्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकाराची निर्मिती होते, त्यावेळेला या चारी अंतःकरणावरती संस्कार केले जातात. आणि ते संस्कार जगदाचे जगद्गुरू रेणुकादी पंचाचार्याच्या 5 परंपरेच्या माध्यमातून असलेले रेणुका, दारुक, एकोराम, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य ही पंचाचार्याची 5 परंपरा, प्रत्येकाचे गोत्र, सूत्र, शाखा, प्रवर हे सगळे वेगवेगळे. आणि म्हणून इथे जी परंपरा निर्माण होते ती वेगवेगळ्या गोत्रसूत्राच्या संयोगातून.
भारतात अर्थात या देशात ज्यावेळी आले आर्यांच्या टोळ्या होत्या. त्यांची एक विशिष्ट संस्कृती, कारण आर्य ज्या भागातून आले तिथे अन्नाचं उत्पादन कमी असल्यामुळं जगण्याकरता त्यांना मांसाहार करावा लागला. आणि तो मांसाहार करण्यापूर्वी ज्या अग्निदेवतेच्या सारखा अग्निर्मयी देवानां मुखम, सर्व देवांचं मुख जर कोणतं असेल तर तो अग्नी आहे. आणि म्हणून आपण जे काही पदार्थ खातो तो अग्नीला समर्पित करायचा आहे. इदम अग्ने स्वाहा इदं नमः. अशा प्रकारे आर्यामध्ये अग्नि उपासना बलवत्तर झालेली होती. आणि आपल्याला माहिती आहे अग्नी पंचमहाभूतापैकी एक तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि आत्मा या निर्गुण निराकार सच्चिदानंद रूप असलेल्या आत्म्याच्या विकासातून ही पंचमहाभूत विकसित झाली आणि तिथून सृष्टीची निर्मिती. मी सांगत होतो आपल्याला अग्नीची उपासना ही आर्यांची उपासना आहे. इसलिए शिवसंस्कृती लोक पंचभूतापैकी कोणत्याही एका भूताची उपासना करणारे नव्हते. कारण आर्यांना अतिशीत प्रदेशात राहावं लागल्यामुळे शीतापासून संरक्षण करण्याची शक्ती अग्नीमध्ये आहे. आणि हा अग्नी देवाचं मुख आहे. अग्निर्वै देवानां मुखम्. म्हणून जे काही आम्ही भगवंताला समर्पण करतो, अर्थात आर्य संस्कृतीच्या लोकांच्या अंतःकरणात ही धारणा होती, जे काही आम्ही भगवंताला अर्पण करतो ते अग्नीमध्ये समर्पित केलं असताना अग्नी हे देवाचं मुख असल्यामुळे सारे देव तृप्त होतात. आणि ही आहे यज्ञ संस्कृतीची मूळ आधार भित्ती. आर्यांना आपलं जीवन व्यवस्थित हो म्हणून अतिशीत प्रदेशामध्ये त्यांना अग्नीची उपासना करावी लागली. एवढंच नाही तर राजांच्या संकल्पना, देवताविषयी असलेल्या संकल्पना फार विचित्र होत्या. वातो देवता, चंद्रमा देवता, वसवो देवता, जे चमत्कृत आणि जे आर्यांच्या हातात येऊ शकत नाहीत, अनाकलनीय आहेत, त्या सर्वांना देव म्हणून म्हणतात. आणि त्यांची उपासना सुरू केली. पण ज्यावेळेला ते या जम्बूद्वीपात आले, त्यांना संकल्पना मिळाली की खरोखर हे देव नाही,
हे पंचमहाभूत आहे. शिवसंस्कृतीमध्ये असलेली जी उपासना ती अतिशय वेगळ्या पद्धतीची उपासना. या शिवसंस्कृतीच्या लोकांना मानवी जीवन, मानवी जीवनाची संकल्पना त्याला आधार असलेले जे पंचमहाभूत याची सुंदर कल्पना आहे. आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताच्या सहकार्याने इथलच्या शैव लोकांनी आपली संस्कृती विकसित केलेली होती. अधिभौतिक जीवन परिपूर्ण विकसित करण्याकरता पंचमहाभूताचं सहकार्य केलं. त्या कैलासाचं वर्णन एवढं सुंदर आहे. त्या कैलासातल्या लोकांनी प्राप्त असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूपासून वसती निर्माण केली. निवास, त्या निवासाकरता असणारे विभाग आणि त्या काळची असलेली जी संतती ती गणसंतती होती. ही गणसंतती चौसष्ट कक्षेमध्ये विभक्त झालेली होती. प्रत्येकाची जीवन पद्धती, आहार, विहार, विचार, उच्चार हे प्रत्येकाचं वेगळं जरी असलं तरी त्यात एक समन्वय होता. तो म्हणजे देवताचा. या शिवसंस्कृतीमध्ये गण निर्माण झाले. प्रत्येक गणाची एक एक संस्था निर्माण झाली आणि या गणसृष्टीतून एक सुसंस्कृत, सुसंघटित अशी समाज व्यवस्था निर्माण झाली, ज्याला आज आपण शिवसंस्कृती म्हणतो. इथे प्रत्येक जीव या संस्कृतीमध्ये जन्म घेणारा प्रत्येक जीव सुसंस्कृत केला जात होता. आणि या संस्काराची परंपरा खरोखर अत्यंत चिंतनीय आहे. ज्यावेळेला आपण
स्मृतीशास्त्राचा अभ्यास करतो, या सर्व स्मृतीमध्ये जे मानवावर संस्कार केले जातात त्यापेक्षाही वेगळे संस्कार या शिवसंस्कृतीमध्ये केले जातात. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत ते संस्कार आहेत. त्या संस्काराची पद्धती शिवसंस्कृतीच्या लोकांची स्वतंत्र अशी पद्धती आहे. इथे या संस्कृतीनं अग्नीला देव मानलेला नसल्यामुळे अग्निमुखातून कुठलीही कृती केली जात नाही. या शिवसंस्कृतीच्या लोकांनी अग्नीला पंचमहाभूतापैकी एक भूत समजलेलं आहे, देव समजलेलंच नाही. आणि म्हणून या शिवसंस्कृतीचे प्रत्येक संस्कार देव प्राधान्य नाही. सद्योजाताने पंचब्रह्म स्वस्वरूपाच्या नावानं पंचकलशाची स्थापना केली. त्या पंचकलशाचे पंचपुरोहित सद्योजात वामदेव आघोर तत्पुरुष ईशान रेणुक दारुक घंटाकर्ण घनकर्ण विश्वकर्ण हे पंच आचार्य पुरोहित. ही त्यांची प्रक्रिया, त्यांची पद्धती. इथे समर्पण आहे, बलिदान नाही. आव्हान हे मुख्य असलं तरी या शिवसंस्कृतीच्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्माबरोबरच संस्कार केले जातात. जन्माआधी लिंग गर्भाची धारण, गर्भामध्ये आणखी एक सांगून जातो तुम्हाला, या शिवसंस्कृतीमध्ये स्त्री पुरुषांचे कडसण, स्त्रीला कधीच कमी लेखलेलं नाही. आणि म्हणून स्त्री गर्भधार असताना गर्भामध्ये असलेल्या चैतन्याला, असलेल्या जीवाला भक्तीचा ओलावा निर्माण व्हावा. आणि म्हणून त्या गर्भाला ज्यावेळेला 7व्या महिन्यामध्ये जाणीव येते, त्या 7व्या महिन्यामध्ये सद्गुरुनाथ इष्टलिंगावर ते संस्कार करून ते इष्टलिंग
7व्या महिन्यामध्ये गर्भिणी स्त्रीजवळ गर्भाकर्ता म्हणून धारण केले जाते. आणि म्हणून तो म्हणतो जन्मादिलिंग गर्भाची धारण. आणि ती परंपरा विकसित होते. भक्तीचं बीज रोवलं जातं. आणि ही संस्कृती आम्ही पूर्वी सांगितलेल्या कैलास संस्कृतीच्या माध्यमातून या कैलास संस्कृतीमध्ये एकात्मत्व हे विशेष आहे. मागे मी सांगितलं होतं तुम्हाला ब्रह्मदेवाची ब्रह्मसृष्टी आणि शिवगणाची गणसृष्टी या दोन सृष्ट्या अगदी वेगवेगळ्या आहेत. गणसृष्टीमध्ये गर्भापासून अंत्येष्टीपर्यंत होणारे जे संस्कार आहेत ते गर्भापासून अंत्येष्टीपर्यंत क्रमक्रमाने केले जातात. जन्माच्या अगोदर लिंगधारणा, जन्मल्याबरोबर जातकर्म संस्कार, मातेजवळ असलेला लिंग बाळ ज्या वेळेला गर्भातून बाहेर येतं त्यावेळेला जातकर्म संस्कार केला जातो. कारण शिव संस्कृती प्रधान आहे. प्रत्येक अवस्थेत विशिष्ट प्रकारचे संस्कार केले जातात. त्या संस्काराच्या माध्यमातून त्या चैतन्यामध्ये एक प्रकारची विशिष्ट शैली निर्माण होते, विशिष्ट परंपरा निर्माण होते. आणि ती आहे लिंगवंताची संस्कृती. त्या संस्कृतीचा विकास फार वेगळ्या पद्धतीने होतो. त्या बाळावर जन्मल्यानंतर संस्कार सुरू होतात. गर्भाधान, पुंसवन, सीमंत आणि चौथा संस्कार आहे जातकर्म. ज्यावेळेला अवनीच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागतो, 7व्या महिन्यामध्ये तिथे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार परिपूर्ण होतात. अर्थात हा पिंड 7व्या महिन्यामध्ये परिपूर्ण होतो. म्हणून 7व्या महिन्यामध्ये त्या बाळाला
गर्भिणीच्या माध्यमातून विभूत रुद्राक्ष लिंग याचं धारण केलं जातं. तेव्हा तो शिवभक्त होतो. कारण शिवभक्त अत्यंत निष्ठावंत आहे. भगवंताला प्रार्थना करतात, मागून ममकुले जन्म, हे भगवंता माझ्या कुळामध्ये जो शिवभक्त नाही अशा प्रकारचा जीव जन्माला येऊ नये. मागून ममकुले जन्म यशसंपूर्ण दैवतम वयम धन्या वयम धन्या वयम धन्या जगत्रे या संकल्पनेच्या माध्यमातून गर्भात असलेल्या, मग तो गर्भ स्त्रीचा असो वा पुरुषाचा असो, सातव्या महिन्यामध्ये लिंग धारणा केली जाते. आणि म्हणून या लिंगवंत धर्मामध्ये स्त्री पुरुषान असे एकोणीस उभयावरचे संस्कार, अंगसंस्कार, लिंग संस्कार, दीक्षा संस्कार आहे. इतर जातीमध्ये, इतर समाजामध्ये स्त्रीला संस्कार नसतात. परंतु शिवसंस्कृतीत जन्मलेल्या प्रत्येक जीवाला गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतचे सारे संस्कार गुरु साक्षीने होतात. पंचकलश, पंचभक्त गणाधीश्वर, पंच आचार्य, पंच ऋत्विक यांच्या सहकार्यातून प्रत्येक जीवन गर्भाधान, इतरांच्या गर्भाधान संस्कारामध्ये आणि शिवसंस्कृतीच्या संस्कारामध्ये भरपूर अंतर आहे. इथे प्रत्येक संस्कार गुरु साक्षीने होतो, अग्नि साक्षीने नाही, देव साक्षीने नाही, तर ते गुरु साक्षीने होतो. आणि म्हणूनच हा संप्रदाय गुरु संप्रदाय आहे, गुरु परंपरा आहे. यात आई वडिलांची गोत्र नसतात. या परंपरेमध्ये आई वडील अथवा पूर्वज यांच्या गोत्राचा काही संबंध नसतो. संबंध असतो गोत्राचा गुरुचा. गुरुगोत्र कालारी, मुखारी, पुरारी, स्वरारी, वेदारी हे पंचम रेणू, दारू, कंठाकर्ण, गजकर्ण, विश्वकर्ण हे पंच आचार्य. गुरुशिष्याची ही परंपरा आहे. लिंगवंताच्या सृष्टीमध्ये हे दोन प्रमुख भाग आहेत. एक उपास्य आणि दुसरा उपासक. एक गुरु, दुसरा शिष्य. ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे. बघा, त्यांचे सूत्र, गोत्र, शाखा, प्रवर अतिशय सगळे वेगवेगळे आहेत. वीर, नंदी, भृंगी, वृषभ,
आणि स्कंद हे शिवगण आहे. बघा गोत्राची परंपरा, आर्यांची गोत्राची परंपरा आणि शिवसंस्कृतीच्या गोत्राची परंपरा फार वेगळी आहे. गणगोत्र आहे ते. पितृगोत्र नाही, हे गणगोत्र आहे. वीर, नंदी, भृंगी, वृषभ आणि स्कंद 5 ज्या परंपरा आहेत, रेणुकापासून विश्वाराध्यापर्यंतच्या 5 ज्या परंपरा आहेत त्यापैकीचे 5 वेगळे स्वतंत्र गोत्र आहेत, स्वतंत्र शाखा आहेत, स्वतंत्र प्रभाग आहेत. या प्रत्येकाचे प्रभाग सद्योजात रेणुक यांचं गोत्र आहे वीरगोत्र. परिविधी सूत्र आहे. रेणुक शाखा आहे आणि 13 त्यांचे गुण आहे. अशा प्रकारे प्रत्येक आचार्यांचे गोत्र, सूत्र, शाखा आणि प्रवर. प्रवर म्हणजे कोण, हा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरु रेणुकाचार्याचे 13 प्रवर आहेत, 13 प्रवर आहेत, म्हणजे 13 कुळ आहे. गोत्र, सूत्र, शाखा, प्रवर हे प्रत्येक कुळाला निहित आहे. तसेच दारुकाचार्यांचे 12 प्रवर, कोणाचे 12, 11 आणि 13 हे 5 आचार्यांचे प्रवर आहे. म्हणजे 5 आचार्याचे कुली निर्माते आहे. आणि त्यापासून विशाल सृष्टी निर्माण झाली. वीरगोत्र, नंदी गोत्र, भृंगी गोत्र, वृषभ, स्कंद अशा प्रकारचे जे 5 गोत्र आहेत त्याचे 5 सूत्र आहेत. त्या गोत्रातून त्या सूत्रातून निर्माण झालेले जे प्रभाग आहेत त्यांची ही विशाल संस्कृती आहे. आणि म्हणून परस्पर गोत्रामध्ये विवाह होतो. रेणुकाचार्याच्या वीरगोत्रात, दारुकाचार्याच्या नंदी गोत्रात संबंध होऊ शकतो. रेणुकाचार्याच्या गोत्रात रेणुकाचार्याचा संबंध होऊ शकत नाही. ही परंपरा अनंत काळापासून गोत्र, सूत्र, शाखा, प्रवर आणि वेद हे प्रत्येक शाखेचे पंचांग आहे. या पंचांगानं परिपूर्ण असलेली संस्था ती मान्य केली जाते. रेणुक, दारुक, एकोराम, पंडिताराध्य,
आणि विश्वारात. इथे एक गोष्ट महत्वाची सांगतो तुम्हाला. ही आराध्य परंपरा जी आहे ती शैवांची नाही. शिवसंस्कृती त्यांनी स्वीकार केली. त्यावेळेला आर्य बाहेरून आले. आर्यांचा आचार विचार व्यवहार आहार वेगळा, शिवसंस्कृतीचा आचार विचार आहार वेगळा. या अवस्थेत असताना ज्यावेळेला समान संस्कृती या भारतवर्षात आली त्यावेळेला तिचे संतुलन सुरू झालं. महत्वाची बाब मी सांगतो तुम्हाला. दक्ष प्रजापती हा आर्य आणि शिवसंस्कृती ही स्वतंत्र संस्कृती. दक्ष प्रजापतीला मावेन कन्या झाल्या. उदाहरणाकरता सांगायला लागलो. दक्ष प्रजापतीने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मुली घेऊन टाकल्या. चंद्राला 27 दिल्या, कोणाला 15. ऐकी संस्कृती उरली. दक्ष प्रजापतीने इतर देवांना आपल्या मुली दिल्या, परंतु एकच एक मुलगी होती ज्या मुलीचा संपर्क शिवसंस्कृतीशी झालेला होता. कारण शिवसंस्कृती म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, दान, पूजा, जप आणि ध्यान. हिंसा नाही, अगली पूजा नाही. दक्ष प्रजापतीची जी बुद्धिमान कन्या होती दाक्षायणी, इतर मुली देवांना देऊन टाकल्या. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यावेळेला बहुपत्निकत्व हे आर्य संस्कृतीमध्ये होतं. कारण एका चंद्राला 27 मुली देतो. शिवसंस्कृतीमध्ये हे अतिशय कटाक्ष होतं. एकपत्नीत्व, पातिव्रत्य हे शिवसंस्कृतीचं मुख्य लक्षण होतं. आणि हे बाब ज्यावेळेला दाक्षायणीच्या लक्षात आले त्यावेळेला दक्ष प्रजापतीने खूप प्रयत्न केला. तिचा विवाह करण्याकरता सांगितलं की नाही, मी विवाह करणार नाही. काळ व्यतीत होऊ लागला. जसजसा काळ पुढे चालला तसतशी
दक्षकन्या दाक्षायणी शिवसंस्कृतीच्या जवळ जाऊ लागली. त्यांचे आचार, विचार, उच्चार, गार्हस्थ्य धर्म हे सर्व तिच्या लक्षात आलं. शिवगण आणि शिवगणांच्या पत्नी, शिवगणांचा संस्कार, वीरभद्र, भद्रकाली अशाच प्रकारची जी ही परंपरा बघितली. एक पत्नीवर पातिव्रत हे पाहिल्यानंतर त्या संस्कृतीविषयी तिच्या अंतःकरणात एक प्रकारची पवित्र पूज्यत्वाची भावना निर्माण झाली. हा काय गोंधळ आहे? माझ्या 27 बहिणी एका चंद्राला, कोणाचा संसार? पुरुषामध्ये, स्त्रीमध्ये जे एक व्रत असायला हवंय, पातिव्रत ते स्त्रीमध्ये, तर एक पत्नी व्रत पुरुषामध्ये. या संस्कृतीचा प्रभाव, या शिवसंस्कृतीचा प्रभाव दाक्षायणीवर भरपूर पडला. दाक्षायणीने सांगितलं, माझा पती शिव, कन्यादान जर करायचं तर शिवाला कन्यादान. ज्यावेळेला दाक्षायणीनं प्रभू शिवाला पसंत केलं, इथे संस्कृती संकर आहे. दोन संस्कृती, आर्य आणि शिवसंस्कृती, या दोन संस्कृतीचा संकर आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. हळूच सांगतो तुम्हाला, संस्कृती संकर कधीही यशस्वी होत नाही. कारण आर्य संस्कृती ही अग्निपूजकाची संस्कृती आहे. शिवसंस्कृती ही देवपूजकाची संस्कृती. या संस्कृतीमध्ये जो भेद, आचार पद्धती, जीवन पद्धती, याच्यामध्ये जो अंतर होता, तो अंतर दाक्षायणीनं ज्या वेळेला शिवाबरोबर विवाह केला त्यावेळेपासून उघडे पडले. एक उदाहरण सांगतो तर, शिवपार्वतीचा विवाह झाला, शिव दाक्षायणीचा विवाह झाला. शिवसाम्राज्यामध्ये हे दोन्ही रमण झाले. दाक्षायणीवर शिवसंस्कृतीचे जे संस्कार होत गेले
त्यामुळे ती शिवमय संस्कृती झाली. शिव एको देवा अशा अवस्थेत दक्ष प्रजापतीनं यज्ञ आरंभ केला. शिवसंस्कृती ही यज्ञ विरोधी असल्यामुळं शिवाला निमंत्रण दिलं नाही. अपेक्षाही नव्हती, दाक्षिणात्य अपेक्षा नव्हती. आपली संस्कृती वेगळी, आपली परंपरा वेगळी, आपली जीवन पद्धती वेगळी, आपली उपासना वेगळी. हळूच सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला कन्या इतर कुळाला दिली जाते त्यावेळेला त्या कन्याचं पूर्वकुळ संपलेलं असतं. तीच अवस्था दाक्षिणात्याची झाली. दाक्षिणात्य आज कन्या राहिलेली नाही. ती शिवकन्या झाली. यज्ञ सुरू झाला. इतर सर्व देवांना त्यांनी बोलवलं. रोहिणी, चंद्राची पत्नी रोहिणी, ती दाक्षिणात्यावर अतिशय प्रेम करणार. ज्यावेळेला दक्षाचं निमंत्रण आलं यज्ञाचं, त्यावेळेला चंद्र म्हटलं चला निघू. आणि चंद्र रोहिणीला घेऊन निघाला. रोहिणी अत्यंत प्रेममय भावनेची होती. त्यानं सांगितलं, जाता कैलासामध्ये माझी बहीण आहे, भेटून बोलून जाऊ. चंद्र आणि रोहिणी निघाले. दाक्षिणात्याला समजलं की माझी बहीण आणि माझा मेहुणा येऊ लागले. अत्यंत प्रेमानं स्वागत केलं. तो संवाद एवढा सुंदर आहे. त्या संवादामध्ये स्पष्ट सांगितलं, मी आता आर्य कुलात नाही. अग्नी हे माझं दैवत नाही, माझं दैवत शिवलिंग आहे. आणि म्हणून यज्ञ प्रक्रियेमध्ये मी भाग घेणार नाही. रोहिणी विचारवंत होती. तिनं आपल्या परंपरेतल्या यज्ञ प्रक्रियेविषयी भरपूर सांगितलं.
तिच्याकडे एकच तत्व होतं, दाक्षिणायनीकडं अग्नी हा पंचभूतात्मक असल्यामुळे तो देव नाही. या चर्चेतून रोहिणीनं बाकीच्या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. सांगितलं काही असो, आपले वडील आहे, जन्म दिलेला आहे, त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला आवडत नसेल तरी निदान सहकार्य करून त्यांना समाधान देण्यापुरतं तरी जाणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट दाक्षिणायनीच्या डोक्यात आली. दाक्षिणायनीने विचारलं महादेवाला, इथे यज्ञ चाललाय, जाऊ का? महादेवाचा एकच प्रश्न होता, त्यांना आपल्याला बोलवलंय का? नाव तो कचरीचे गच्छेत, न बोलवता कुठेही जाणं योग्य नाही आहे. दाक्षिणायनीला हे पटलं तरी तारेनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बाप मग तो कसाही असो, त्याच्या कार्यात सहभागी होणं नितांत गरजेचं आहे. आणि बाकी पार्वतीनं त्या भगवान शंभूला प्रार्थना केली, हे प्रभू, माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ चालू आहे, आज्ञा असेल तर मी जातो. शिवाला हे मान्य नव्हतं. कारण कल्पना होती दक्ष हा शिवद्रोही आहे, यज्ञपूजक आहे, दाक्षायणी ही माझी पत्नी आहे, निमंत्रण नाही. आणि अशा पद्धतीनं स्वतंत्र रीतीनं गेला असताना तो अपमान करेल. आणि नेमकं झालं ते. शिवाने सांगितलं तरी रोहिणीच्या प्रेरणेमुळं दाक्षायणी, नंदिकेश्वर आणि काही शिवगौर यज्ञात जाऊन पोहोचले. ओम शांती शांती शांती.